महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय बागायतदार रामकृष्ण हरी. आज आपण आलेलो आहोत लखमापूर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी पोद्दार सरांचे जी आंब्याची बाग आहे, तर ही आंब्याची बाग पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपण या ठिकाणी सर्व त्यांच्याकडूनच मार्गदर्शन घेणार आहोत. परंतु आपण पाहू शकतो की या आंब्याचा अंतर किती जवळ आहे आणि बोळीत म्हणजे 3 फूट आहे झाडातून झाड आणि बोळीतलं जे अंतर आहे 12 फूट आहे. तर जवळपास 2.5 एकराची यांची बाग आहे आणि त्यांनी बाग किती वर्ष अगोदर लावली, किती उत्पन्न घेतली हे आपल्याला ते सांगतील. परंतु जर आज आपण खरोखर जमीन जर पाहिली तर अतिशय हलकी जमीन आहे. म्हणून आपण यातून काहीतरी आपण विदर्भातल्या शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे. तर सर, ही बाग जी आहे ही किती वर्ष अगोदर लागवड केली होती? ही 5 वर्षापूर्वी लावलेली बाग आहे. बरं. आणि व्हेरायटी कोणती आहे? केशर आहे, पूर्ण केशर आहे. पूर्ण केशर. तर आपण लागवडीनंतर पहिलं उत्पन्न आपल्याला किती वर्षांनी मिळालं? साधारण दुसऱ्या वर्षी. दुसऱ्या वर्षी. म्हणजे आतापर्यंत तुम्ही 3 उत्पन्न झालेत माझे. 5 वर्षामध्ये सरांनी 3 उत्पन्न घेतले. दरवर्षी साधारण 6 टन पर्यंत उत्पन्न निघतं. 60 क्विंटल्स. हा, 6 टन. हा, 6000 किलो. हा, 6000 किलो. तर रेट काय मिळाला आपल्याला या वर्षीला? यावर्षी 80चा मिळालेला. म्हणजे 8 सकम 48 जवळपास एक 5 ते 6 लाखापर्यंत उत्पन्न सर हे दरवर्षी या ठिकाणी काढतायत. आणि आपलं एक धोरण असं चुकतं की आपण काय करतो की फळबाग लागवड केली आपण, तर आपण त्याच्यामध्ये आंतरपीक घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आणि आपण आंतरपीक असं घेतो की त्या झाडाच्या खेटून घेतो, त्यामुळे त्या झाडही तेवढं पाहिजे तसं डेव्हलप होत नाही. आपण हे पाहू शकतो की मध्ये कुठल्याच प्रकारचं आंतरपीक सुद्धा सरकारनं भरपूर याच्यामधूनच भरपूर उत्पन्न मिळतं, त्यामुळं त्यांनी आंतरपीक सुद्धा या ठिकाणी घेतलेलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं सर, हे मिलिटरीमध्ये आहेत आणि त्यांचे मिसेस सुद्धा नोकरीला आहेत. सर्व कुटुंब नोकरीला असताना ते फक्त हप्त्यातून 2च दिवस शनिवार रविवारलाच शेतामध्ये येतात आणि हे सर्व नियोजन पाहतात. अशा पद्धतीनं त्यांचं शेतीचं हे नियोजन आहे. आणि आपण जर आपली स्थिती आपल्याला सर्व सांगण्याची गरजच नाही की आपण शेतकरी बांधवांनी याच्यातून काहीतरी या पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातले जी लोक मंडळी आहेत यांच्याकडून काहीतरी आदर्श घेऊन आपण पुढे जावं आणि आपला शेतकरी जो विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी मागासलेला आहे तो आपण कुठंतरी चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद सर, आपण वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज, जय बागायतदार रामकृष्ण.